एक शिक्षण संस्था आहे. नाव नाही घेणार, पण महाराष्ट्रात जिची ओळख फक्त इमारतींनी नाही, तर शिक्षणाच्या वारशाने आहे. एका महान विचारातून या संस्थेची सुरुवात झाली होती. गरिबाच्या लेकरालाही शिक्षणाचा अधिकार मिळावा, सामान्य घरातला मुलगाही मोठा व्हावा, या विचाराने एका संताने स्वतःचं आयुष्य झिजवलं होतं. त्या विचारातून उभ्या राहिल्या अनेक शाळा, महाविद्यालये, BA, BCom, सायन्स, कॉमर्स आणि थेट इंजिनिअरिंगपर्यंत हजारो विद्यार्थ्यांची स्वप्न या संस्थेने घडवली. पण काळ बदलला, संस्थापक गेले आणि मागं उरलं राजकारण, सत्ता आणि पैसा. आज प्रश्न पडतो, शिक्षण मोठं की डोनेशन? शिक्षक व्हायचं असेल, प्रोफेसर म्हणून जॉईन व्हायचं असेल, तर पात्रता आधी बघितली जाते की पैशाची ताकद? ॲडमिशनसाठीही काही ठिकाणी डोनेशनची चर्चा होते म्हणे. आणि मग प्रश्न पडतो, या सगळ्यात काही लोक स्वतःची घरं भरतायत का? संस्थेच्या नावावर काही जण स्वतःचं साम्राज्य उभारतायत का? ज्ञानाच्या मंदिरात व्यवहारांची भाषा वाढतीये का? जर आज देशिकेंद्र महाराज सोबत असते, तर कदाचित या खुर्च्यांना अहंकार नसता. बाकी आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही किंवा कोणत्याही संस्थेचं नाव घेतलं नाही, पण लातूरकरांना तर समजलंच असेल की मी कोणत्या संस्थेबद्दल बोलतोय. कारण काही नावं घ्यावी लागत नाहीत, ती वेळ आणि व्यवस्था स्वतःच सांगते. शिक्षणाच्या या मंदिरात राजकारणाची एंट्री नेमकी कधी आणि कशी झाली, आणि व्यवस्था नावाचा खेळ खरंच चालतो कसा, हे बघूयात आपण पुढच्या भागात.